नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय बुलढाणाची साफसफाई व चापल्य परीक्षेसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा, तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे, अर्जाचा अनुक्रमांक आणि इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलं होतं का तेही सांगा मित्रांनो. तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा न्यायालय बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेली होती. टोटल मित्रांनो फक्त 78 उमेदवार या ठिकाणी बोलवलेले आहेत. या ठिकाणी 78 उमेदवार आहेत. आता ही जी जाहिरात आलेली होती पहा, जिल्हा न्यायालय बुलढाणाची होती मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की जिल्हा न्यायालय फक्त बुलढाणाची यादी लागली की काय, आणि जी जिल्हा न्यायालयाची जाहिरात आलेली होत्या प्रत्येक जिल्हा न्यायालयाची त्याचं काय झालं? तर मित्रांनो, ही जिल्हा न्यायालयाची जाहिरात आलेली होती, परंतु ही मित्रांनो तुमची शिपाई हमाल आणि लिपिक आणि स्टेनो या पदाची जाहिरात नाही, तर फक्त मित्रांनो सफाईगार या पदासाठी जी जाहिरात आली होती पहा 19 एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे 5 एप्रिलला आली होती. 19 एप्रिल याची लास्ट डेट होती पहा. यासाठी तुम्ही जर अर्ज केलेले असतील तर तुमचं यादीमध्ये नाव तुम्हाला चेक करायचं आहे. मग यादीमध्ये नाव असेल तर पुढची प्रोसेस कशी होणार आहे ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सफाईगार पदासाठी मित्रांनो निवड यादी तयार करण्यासाठी फक्त मित्रांनो जे जागा होत्या बुलढाणा जिल्हा न्यायालयासाठी त्यासाठी एकच वॅकेन्सी होती मित्रांनो. त्यासाठी 78 उमेदवार जे आहेत या ठिकाणी पात्र त्यांनी ठरवलेले आहेत. 78 उमेदवारांची आता साफसफाई आणि चापल्य चाचणी जी आहे ती घेतली जाणार आहे. मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये फक्त आमची नावं दिलेली आहेत, तर याच्यामध्ये नावं आहेत, तर आम्हाला पुढील प्रक्रिया कशी समजेल? ऑफिशियल वेबसाईटवरती जर बघितलं, रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बुलढाणा यांच्या वेबसाईटवरती रिक्रुटमेंट प्रोसेस स्वीपर लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू आर कॉल्ड फॉर क्लिननेस आणि ॲक्टिव्हनेस टेस्ट. तर इथं मित्रांनो त्यांनी कुठलीही या लिस्टमध्ये तुम्हाला पुढची सूचना दिलेली नाही. तर ही सूचना कधी भेटेल मित्रांनो? तर याच जाहिरातीमध्ये तुम्ही जर पाहिलं 2 नंबरच्या पेजवरती तुम्हाला माहिती दिली आहे पहा, विविध तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील चाचण्यासाठी बोलवण्याच्या उमेदवारांची अंतिम यादी जी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याच्यानंतर ही 15 दिवसामध्ये जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती, संकेतस्थळावरती आणि सूचना फलकावरती प्रसिद्ध केली जाईल असं सांगितलेलं होतं. तर ही यादी आता काय झाली, लागलेली आहे. त्यासोबत पुढील चाचणीबद्दलचे वेळापत्रक प्रसिद्ध केलं जाईल. आता मित्रांनो, त्यासोबत पुढील चाचणीचे वेळापत्रक दिलं जाईल असं म्हटलंय, परंतु इथं वेळापत्रक अजून आलं नाही. म्हणजे तुम्हाला आता पुढील ही जी साफसफाई आणि चापल्य चाचणी आहे याच्यासाठी मित्रांनो पुढं किती तारखेला वगैरे जायचं त्याची अजून एक टाइम टेबल मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल, तेव्हाच तुम्हाला जायचं आहे. याच्यामध्ये कुठलीही डेट त्यांनी सध्या दिलेली नाही. फक्त यादी जी आहे पात्र उमेदवारांची लावलेली, म्हणजे हे उमेदवार जे आहेत शॉर्टलिस्ट झालेले आहेत. आता अर्ज भरपूर सारे आलेले असतील मित्रांनो, परंतु त्यापैकी फक्त 78 उमेदवार त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. मग याच्यामध्ये मित्रांनो अल्पसूची तयार करण्यासाठी त्यांचा जो क्रायटेरिया आहे डिस्ट्रिक्ट कोर्टचा त्यानुसार त्यांनी ही यादी लावलेली आहे. तर आता याच्यानंतर मित्रांनो मग तुमची साफसफाई चाचणी आणि चापल्य चाचणी होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या चाचणीच्या आधारे तुमची मौखिक परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो तुमची निवड केली जाईल. म्हणजे त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाईल. 20 मार्काचे आणि 20 मार्क तुमचे मुलाखतचे असे मिळून 40 मार्काची फक्त ही या ठिकाणी तुमची निवड चाचणी असणार आहे. याच्यामध्ये लेखी परीक्षा तुमची होणार नाही. आता साफसफाई चाचणी होईल आणि त्याच्या आधारे मग तुमच्या या ठिकाणी मुलाखत जी आहे ती घेतली जाणार आहे. तर सफाईगार हे पद आहे मित्रांनो, शिपाईप्रमाणेच पद आहे. फक्त या ठिकाणी ह्या पदासाठी स्वीपर म्हणजे सर्व साफसफाईची कामं असतात. याच्यासाठी शिपाईप्रमाणेच मित्रांनो पेमेंट तुम्हाला असतो. परमनंट हे पद आहे. आता फक्त बुलढाणा जिल्ह्याची मित्रांनो यादी आलेली आहे. याच्यानंतर अजून 2 जाहिराती आल्या होत्या पहा. सध्या 3 जाहिराती आलेली आहेत. पहिली जाहिरात आलेली होती मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट अहमदनगरची पहा. याची मित्रांनो अजून लिस्ट लागलेली नाही. अहमदनगरची देखील या ठिकाणी पाहू शकता ही जी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये देखील मित्रांनो सफाईगार हे पद जे आहे हे भरलं जात होतं. याच्यामध्ये टोटल वॅकेन्सी जर पाहिल्या मित्रांनो आपण अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जी जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये, तर डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे की 2 जागा याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत. तर ही अहमदनगरची आहे, याची अजून लिस्ट लागलेली नाही आहे. तिसरी जाहिरात आलेली होती मित्रांनो या ठिकाणी जी होती स्वीपर पदासाठीच बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत औरंगाबाद बेंचसाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी होती मित्रांनो. याची देखील डिटेल जाहिरात आलेली होती पहा. आता याची लिस्ट जी आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर औरंगाबाद बेंचची जी आहे मित्रांनो ती कुठं लागणार आहे, तर ही हायकोर्ट ऑफ बॉम्बेची जी वेबसाईट आहे मित्रांनो याच्यावरती लागणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवरती छत्रपती संभाजीनगरची लिस्ट लागणार नाही, तर ती लागेल मित्रांनो कुठे, हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवरती. याच्यामध्ये किती जागा होत्या पहा मित्रांनो,
6 उमेदवारांची निवड यादी केली जाणार होती. म्हणजे 6 जागा ज्या आहेत डायरेक्टली सिलेक्शनसाठी होत्या आणि एक उमेदवार असा होता मित्रांनो जो वेटिंगमध्ये ठेवला जाणार होता. तर या ठिकाणी देखील टोटल 7 वॅकेन्सी होत्या. याची अजून लिस्ट लागलेली नाही. लिस्ट लागली की तुम्हाला अपडेट दिलं जाईल. आणि सध्याची जी भरती चालू आहे मित्रांनो लातूर डिस्ट्रिक्ट कोर्टची चालू आहे. पहा याच्यामध्ये मित्रांनो टोटल 13 वॅकेन्सी आहेत. या ठिकाणी देखील तुम्ही अर्ज नसतील केले तर अर्ज करा. अशाच पद्धतीने त्याची देखील शॉर्ट लिस्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो 40 गुणांची पुढची चाचणी तुमची घेतली जाईल. तर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला. आज फक्त या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट बुलढाणा यांची सफाईगार पदासाठीची लिस्ट लागलेली आहे. ही मित्रांनो जिल्हा न्यायालयाची तुमची शिपाई हमाल पिऊन जे पद आहेत किंवा लिपिक जे पद आहे किंवा स्टेनोची त्याच्याबद्दलची लिस्ट नाही. त्याच्या अजून सेकंड आन्सर की येणार आहे मित्रांनो जी की TCS मार्फत तुमच्या परीक्षा झाल्या होत्या त्याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या फक्त या ठिकाणी ही डिस्ट्रिक्ट कोर्ट स्वीपर म्हणजे सफाईगार पदांची लिस्ट लागलेली आहे बुलढाणा जिल्ह्याची. बाकीचे मित्रांनो लातूरची आता सध्या जाहिरात चालू आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहमदनगर आणि मित्रांनो जे पण या ठिकाणी दुसरा अजून एक डिस्ट्रिक्ट कोर्टची आलेली आहे, अहमदनगरची एक आलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद बेंचची एक आहे आणि या ठिकाणी मित्रांनो लातूरची सध्या चालू आहे. यांच्या यांची जशी मित्रांनो निवड यादी लागतील तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. सध्या बुलढाणा जिल्ह्याची या ठिकाणी माहिती आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्राला शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद.